Hello, welcome learners. How are you? I hope guys you are doing well. So scholarship student, standard 4. Today we are going to learn word register topic. Okay? In earlier we have seen puzzles. Okay? आपण puzzles पाहिलं ते. ओके आणि मजा पण आली ना तुम्हाला? पाहिलं नसेल गाईज तर तुम्ही हे पहा आपण आहे ना एवढे इंग्लिशचे स्कॉलरशिपचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आत्तापर्यंत. ओके इंटेलिजंट टेस्टचे पण टाकलेले आहे, मॅथचे पण टाकले, मराठीचे पण टाकलेले आहे. ओके तर मला फक्त एक तुमचा फीडबॅक पाहिजे, तुम्ही नक्की हे व्हिडिओ पाहत आहे का आणि तुम्हाला आवडत आहे का? कारण की मला खूप व्ह्यूज पण कमी दिसत आहे आणि काही लाईक सबस्क्राईब म्हणजे लाईक दिसत नाही आहे, कमेंट्स पण दिसत नाही आहे काही. तर नक्की सांगा तुम्हाला आवडत आहे का व्हिडिओ, काही इम्प्रूव्हमेंट असेल ते पण नक्की सांगा. ओके आपण एवढे व्हिडिओ टाकलेले आहे, पझल्स पण टाकलेलं आहे. ओके आणि अजून आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. ओके सो गाईज आपण हे काही टॉपिक कव्हर केलेले आहे, तुम्ही पाहिले. ओके आज आपण काय पाहू? टुडे वी विल सी द वर्ड रजिस्टर. ओके खूप सिम्पल टॉपिक आहे, इझी आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ ऐका, पहा आणि समजून घ्या. ओके हे फिक्स मार्क्स आहे गाईज, हे जायला नको. पझल्स, वर्ड रजिस्टर. ओके खूप सिम्पल आहे. हे व्हिडिओ नक्की पहा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटतंय, काही नाही काही इम्प्रूव्हमेंट असेल तेही सांगा. ओके आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. ओके सो गाईज वर्ड रजिस्टर मीन्स दॅट आर कनेक्टेड टू पर्टिक्युलर थिंग. म्हणजे काय, एक वर्ड आहे. ओके आता फॉर एक्झाम्पल गार्डन. गार्डन हा एक वर्ड आहे, बरोबर. सो ट्रीज, फ्लावर्स, बशेस, बर्ड्स, मड हे कनेक्टेड आहे ह्या गार्डनसोबत, बरोबर. आता गार्डनमध्ये ट्रीज असतात, प्लांट्स असतात. ओके ट्रीज प्लांट्स आहे म्हणजे फ्लावर्स असतील, बर्ड्स असतील. ओके बुशेस म्हणजे झाडं झुडुपे असतील, बरोबर. मग आपण त्याला काय म्हणतो, गार्डन म्हणतो. ओके आता कम्प्युटर आहे. कम्प्युटर म्हणजेच काय की कीबोर्ड आला, माऊस आला, मॉनिटर आलं, प्रिंटर आलं, प्रोग्रामिंग आली. ओके हे कम्प्युटर रिलेटेड थिंग्स आहे, बरोबर. मग आपण त्याला काय म्हणतो, वर्ड रजिस्टर. ओके गाईज समजलं, वर्ड रजिस्टर म्हणजे काय की कनेक्टेड थिंग्स असतात ते. ओके आता आपण पाहू आता की किती खाली एक्झाम्पल आहे, त्यावरून तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. ओके हे सॅम्पल क्वेश्चन्स पाहू आपण. Pick out the alternatives to add in a place of क्वेश्चन मार्क. आता हा क्वेश्चन मार्क दिला आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणतं म्हणजे करेक्ट ऑप्शन्स रजिस्टर वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे पहा, हे स्टडी आहे, बरोबर. स्टडीच्या रिलेटेड म्हणजे होमवर्क, हे स्टडी रिलेटेड आहे. असाइनमेंट, असाइनमेंट पण एक होमवर्कचाच पार्ट आहे. ॲक्टिव्हिटीज माहिती असते तुम्हाला, ॲक्टिव्हिटीज असतो स्टडीमध्ये. तुम्ही क्लासमध्ये जाता तेव्हा मॅडम तुम्हाला ॲक्टिव्हिटीज देता, हा पण एक अभ्यासाचाच पार्ट आहे. आता अजून कोणता, हे ऑप्शनमध्ये तुम्ही पहा. आता हे ऑफिस वर्क, ऑफिस वर्क हे अलग आहे, तुम्ही ऑफिसला जाता का नाही. ओके एडिटोरियल, तुम्ही काही एडिट किंवा काही करता का नाही. मीटिंग विथ मॅनेजर, मॅनेजरसोबत ऑफिसमध्ये मॅनेजर असतात, काही मीटिंग असते का नाही, ते रिलेटेड आहे का नाही. तर आपला ऑप्शन आहे एक्झामिनेशन. ओके कारण की स्टडी, होमवर्क, ॲक्टिव्हिटी, असाइनमेंट आणि एक्झाम, एक्झाम असते ना तुम्हाला, म्हणून याचा ॲन्सर काय झालं, एक्झामिनेशन. समजलं गाईज, सिम्पल आहे खूप. ओके आता हे पहा तुम्ही, इथे काय सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, डज नॉट बिलॉंग टू वर्ड रजिस्टर. आता हे आपल्याला डज नॉट बिलॉंग टू की तो याच्या रिलेटेड नाही आहे. आता फ्लोईंग वॉटर, आता फ्लोईंग वॉटर म्हणजे काय, नदी पाहिली तुम्ही, वॉटर फ्लो होतं एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जातं ते. ओके त्याला म्हणतो आपण फ्लोईंग वॉटर. आता मला एक सांगा, स्टेम म्हणजे काय. स्ट्रीम, स्ट्रीम म्हणजे काय, झरा असतो, तो पण फ्लो होतो, बरोबर.
आता पॉन्ड म्हणजे काय? हे पहा मी इथे पिक्चर दिलेला आहे तुम्हाला. पॉन्ड म्हणजे एक तलाव असतो असा लहानसा. ओके. आता मला एक सांगा, हे जे पाणी आहे ह्या पॉन्डमध्ये ते फ्लो होत आहे का नाही? ते एका जागेवर थांबून आहे. बरोबर, एका जागेवर थांबून आहे ना. आणि आपल्याला काय सांगितलंय? फ्लोइंग वॉटर बॉडीज. आता स्ट्रीम हा फ्लोइंग वॉटर बॉडीज आहे. विव्हर पण फ्लोइंग वॉटर बॉडीज आहे. ब्रूक, ब्रूक म्हणजे एक स्मॉल स्ट्रीम किंवा स्मॉल नदी असते, त्याला आपण ब्रूक म्हणतो. ते पण फ्लो होतो वॉटर. मग आता मला एक सांगा, हा जो पॉन्ड आहे डज नॉट बिलॉंग टू द फ्लोइंग वॉटर. काही रिलेशन आहे का? नाही. का नाही आहे? कारण की तो पॉन्ड म्हणजे फ्लो नाही होत आहे तिथे वॉटर, एका जागेवर थांबून आहे, म्हणून त्याचा आन्सर. आणि आपल्याला इथे फाइंड आउट तेच करायचं, डज नॉट बिलॉंग, म्हणून त्याचा आन्सर काय येईल याचं? पॉन्ड. समजलं काहीच का पॉन्ड आलं तर? मी खूप इझिली एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, थर्ड काय आहे आता? ओके, आपण थर्ड काय आहे ते पाहूया. ओके, थर्ड क्वेश्चन, फाइंड द वर्ड रजिस्टर. आता इथे क्वेश्चन मार्कमध्ये, आता पायलट, आता तुम्हाला इथे समजून जायला पाहिजे पायलट कोण असतो, कशाचा रिलेटेड आहे? एअरपोर्टच्या रिलेटेड आहे, बरोबर. पायलट आपण आपण रेल्वे स्टेशनचं जे असतो त्याला पायलट म्हणतो का? नाही. ओके. पायलट कोणाला म्हणतो? जो एरोप्लेन चालवतो त्यांना. ओके, बरोबर. इथे समजून जायला पाहिजे की याचा आन्सर एअरपोर्ट आहे. ओके, रिलेटेड आहे ना, कनेक्टेड आहे ना, बरोबर. इथे डज नॉट हा यूज नाही केला आहे. ओके, असं काही म्हटलं आहे का की त्याच्या रिलेटेड नको? नाही, रिलेटेडच पाहिजे आपल्याला. ओके. ओके, चला आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. हे पिक आउट द वर्ड दॅट डज नॉट बिलॉंग टू. गाईज प्रश्न व्यवस्थित रीड करायचा. डज नॉट बिलॉंग टू की म्हणजे असं आपल्याला वर्ड पिक आउट करायचा आहे की तो रिलेटेड नसणार. ओके. आता प्लांट, फर्स्ट काय आहे? प्लांट. ओके. आता मला एक सांगा, लीफ हा रिलेटेड आहे, कनेक्टेड आहे. लीफ पानं. स्टेम म्हणजे खोड, प्लॅनचा रिलेटेड आहे, बरोबर. रूट म्हणजे, रूट म्हणजे काय? रूट खाली असतं ना झाडांना, बरोबर. ते पण झाडांचाच पार्ट आहे. पण आता मला एक सांगा, हा जो बर्ड आहे तो डज नॉट बिलॉंग टू आहे. डज नॉट बिलॉंग टू प्लांट. का? कारण की बर्ड हा पक्षी आहे. ओके, आणि हे जे बाकीचे आहे लीफ, स्टेम आणि रूट, हे एक झाडाचाच पार्ट आहे. ओके, म्हणून तुमचा डज नॉट बिलॉंग टू म्हटलंय, म्हणून आन्सर काय आलं? बर्ड. ओके, काही रिलेशन नाही आहे, काही कनेक्टेड नाही आहे प्लांटचा हा. ओके, समजलं गाईज? ओके, नेक्स्ट काय आहे? मंथ. आता मंथ, हां, एप्रिल मंथ आहे, सप्टेंबर मंथ आहे, नोव्हेंबर मंथ आहे. आता फ्रायडे हा डे आहे, डे आहे ना फ्रायडे, म्हणून मंथच्या कनेक्टेड आहे का? नाही, म्हणून डज नॉट बिलॉंग टू काय आला? फ्रायडे, म्हणून आन्सर काय झालं? फ्रायडे. समजलं गाईज? किती इझी आहे, समजतंय ना, किती सिम्पल आहे. थोडं लॉजिक यूज करायचं आहे फक्त आपल्याला. ओके. आता हाऊस, क्वेश्चन नंबर 3. ओके, हाऊस. आता हाऊस, रूम हे हाऊस, बरोबर, घराचाच पार्ट आहे. फर्निचर पण घराचा पार्ट आहे, आपण फर्निचर करतो घरामध्ये. किचन पण घराचा पार्ट आहे. पण क्लाउड्स, ढग हे घराचा पार्ट आहे का? नाही, म्हणून डज नॉट बिलॉंग टू काय आलं? क्लाउड्स. समजलं गाईज? गाईज समजत असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ. मला मोटिवेशन भेटतं, मला समजतं की मला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ओके गाईज? ओके, थँक्यू. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट आहे प्लॅनेट्स. गाईज EVS 1मध्ये आपला क्लास 4 EVS 1मध्ये प्लॅनेट्स हा लेसन आहे. मी खूप खूप इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे गाईज हे त्या व्हिडिओमध्ये. ओके, थर्ड की सेकंडच व्हिडिओ आहे, तो लेसन आहे, बरोबर. आता प्लॅनेट्स कोणकोणते आहे तुम्ही सांगा मला. मार्स हा प्लॅनेट्स आहे, मर्क्युरी प्लॅनेट्स आहे, अर्थ हा प्लॅनेट आहे, पण मून हा डज नॉट बिलॉंग टू प्लॅनेट. ओके, मून हा प्लॅनेट नाही आहे, बरोबर, आपण पाहिलेलं आहे. ओके, सन, मून हे प्लॅनेट्स नाही आहे.
म्हणून डज नॉट बिलॉंग टू कोण आलं? मून. ॲन्सर मून. समजलं काहीच? आता स्कूल. स्कूल. ओके, क्वेश्चन नंबर 5. आता क्लासरूम हे स्कूलच्या रिलेटेड आहे, कनेक्टेड आहे, बरोबर. टीचर्स पण आहे, टेबल्स पण आहे, पण बेड आहे का? बेड हा झोपण्याचा आहे. आपण क्लासला जे स्कूलला झोपण्याकरता जातो का गाईज? नाही. म्हणून बेड्स डज नॉट बिलॉंग टू द स्कूल, म्हणून ॲन्सर इज बेड्स. आपल्याला डज नॉट बिलॉंग सांगितलं आहे म्हणजे त्याच्या रिलेटेड नाही. समजलं? बर्ड्स. ओके. आता बर्ड्स मला सांगा तुम्ही. पिकॉक हा बर्ड्स आहे. मला सांगा तुम्ही, पिकॉक बर्ड्स आहे, पिजन पण बर्ड्स आहे, स्पॅरो पण आहे. पण हा पोर्क्युपाईन हा बर्डचा पार्ट नाही आहे गाईस. ओके. तुम्हाला आता याचं मिनिंग समजत नसेल, पण तुम्हाला हे तर समजतं आहे की पिकॉक हा बर्ड आहे, पिजन पण बर्ड आहे, स्पॅरो पण बर्ड आहे. मग आता राहिलेला कोणता? पॉर्क्युपाईन. ओके, हा डज नॉट बिलॉंग टू मध्ये येईल, बरोबर. बर्थच्या रिलेटेड नाही आहे. म्हणून तुम्ही इझिली त्याला मिनिंग नाही पण माहिती असेल तर तुम्ही त्याला चूज करू शकता डज नॉट बिलॉंग टू मध्ये, कारण की आपल्याला बाकीचे ऑप्शन समजून जाता. करेक्ट गाईज? ओके. 7 रिलेटिव्ज. आता आपले रिलेटिव्ज असतात गाईज, काका, मावशी, ओके, कझिन म्हणजे चुलत भाऊ, हे रिलेटिव्ह झाले. पण फ्रेंड हा रिलेटिव्ह म्हणजे येत नाही. ओके, फ्रेंड हे एक दुसरी कॅटेगरी आहे गाईज. ओके, आपण फ्रेंडला रिलेटिव्ज नाही म्हणत. रिलेटिव्ज म्हणजे काय की जे आपले अंकल, आंट, चुलते भाऊ, बहीण, कझिन्स, आपण त्याला रिलेटिव्ज म्हणतो. ओके, म्हणून डज नॉट बिलॉंग टू मध्ये फ्रेंड येईल. आता रूट व्हेजिटेबल्स म्हणजे की जे जमिनीखाली असतात ते. ओके, आणि रूट व्हेजिटेबल्स म्हणजे की ते जमिनीखाली येतात, म्हणजे रॅडिश, मुळा हा जमिनीखाली असतो गाईज. पोटॅटो पण जमिनीखाली असतो. तुम्ही आईंना विचारा, तुमच्या पॅरेंट्सला विचारा. ऑनियन पण हा जमीनखाली असतो. ओके, जमिनीखाली उगतं आहे. ओके, आपल्याला जसं मँगो आहे, फ्लावर्स आहे, हे वरती दिसतं आपल्याला. ओके, हे रॅडिश, पोटॅटो, ऑनियन हे झाडाच्या वरती लागलेले नसतात, हे जमिनीखाली लागलेले असतात. मग हे रूट व्हेजिटेबल्स आहे. पण टोमॅटो हे याचं झाड असतं आणि झाड तर असतं, पण हे वरती दिसतं आपल्याला, टोमॅटो लागलेले मस्त लाल लाल कलरचे. ओके, हे वरती आहे, जमिनीखाली उगत नाही टोमॅटो. म्हणून डज नॉट बिलॉंग्स टू मध्ये काय येईल? टोमॅटो. समजलं गाईज? ओके. आता इथे पहा, इथे क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? क्वेश्चन नंबर 2 मध्ये बिलॉंग्स टू. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं? डज नॉट बिलॉंग्स टू. ओके, आता इथे बिलॉंग्स टू म्हणजे की त्याच्या कनेक्टेड कोणता वर्ड आहे. आता सीझन. गाईज, सीझन कोणकोणते असतात? रेनी सीझन असतात, विंटर सीझन असतात, समर सीझन असतात, बरोबर. तर आपलं कनेक्टेड कोणता येईल? बिलॉंग्स टू कोणता येईल? समर. बाकी हे डज नॉट बिलॉंग्स टू आहे, बाकीचे हे 3. ओके, हे सीझनचा पार्ट नाही आहे गाईज. सीझनचा समर सीझन आहे, विंटर सीझन आहे, रेनी सीझन आहे. म्हणून इथे आपल्याला बिलॉंग्स टू सांगितलं आहे. प्रश्न रीड व्यवस्थित करायचा. ओके, सो ॲन्सर इज समर. आता रेनबोचे कलर कोणकोणते असतात गाईज? रेनबोचे कलर माहिती असेल तुम्हाला तर इंडिगो हा रेनबोचा कलर आहे, बरोबर. बाकीचे नाही आहे. पिंक हा रेनबोचा कलर नाही आहे. ओके, आपल्याला इथे बिलॉंग्स टू सांगितलं आहे, म्हणजे जो करेक्ट कनेक्टेड ॲन्सर आहे ते ऑप्शन आहे ते. ओके. आता रंगवंश की जे ॲनिमल्स आहे. ओके, आता आपण जे लहान मुलं असताना किड्स म्हणतो, तसं डॉगला आपण पपी म्हणतो, बरोबर. जे लहान पपी असतात ते, बरोबर की गाईज? बरोबर. म्हणून त्याचं काय येईल? रंगवंश काय येईल? पप. ओके. आता गेम्स. आता फार्मर हा शेतकरी. इथे गेमचा काही इंटरकनेक्टेड आहे का? नाही. फुटबॉल, क्रिकेट हे गेम्स झाले, बरोबर. आता इथे फुटबॉल ऑप्शन आहे, म्हणून तुम्ही फुटबॉल चूज करा. कनेक्टेड आहे, बिलॉंग्स टू गेम्स आहे, बरोबर. बाकीचे नाही आहे, रीडिंग, पेंटिंग नाही आहे. ओके. ओके, समजत असेल, बरोबर. तुम्हाला खूप इझी आहे ना? नक्की सांगा, इझी आहे ना? ओके. हे आपले मार्क्स जायला नको, हे खूप इझी आहे. थोडं लॉजिक यूज करायचं, व्यवस्थित रीड करायचं.
फाइंड द टायटल ऑफ गिव्हन वर्ड्स रजिस्टर. आता इथे पण आपल्याला प्रॉपर रजिस्टर वर्ड रजिस्टर फाइंड आउट करायचं आहे. आता सॉसर म्हणजे बशी, कप बशी. प्लेट्स, प्लेट्स माहिती आहे तुम्हाला. बाउल्स, कप माहिती आहे. आता हे ग्रॉसरी धान्याचा पार्ट आहे का नाही. फर्निचर लाकडी असतं का हे नाही. क्रॉकरी. ओके, क्रॉकरी म्हणजे जे चिनी टाईपचे भांडे असतात ना त्याला म्हणतो आपण. ओके, ते फुटून जातं खाली पडले की. ओके, म्हणून इथे काय येईन ऑप्शन नंबर 3. ओके, आता हे पेन्स, क्वेश्चन नंबर 2 पहा. पेन्स, पेन्सिल, नोटबुक्स, इन्व्हॉल्व हे स्टेशनरीचा पार्ट आहे गाईज. आपण स्टेशनरीचं दुकान असतं माहिती आहे. स्टेशनरीच्या दुकानात आपण पेन पेन्सिल हे मागतो त्यांना, म्हणून स्टेशनरी ऑप्शन हे करेक्ट ॲन्सर आहे. ओके, आता ही व्हीट आहे, राईस आहे, ओट्स आहे, कॉर्न आहे, हे धान्याचा टाईप आहे. धान्य म्हणजे ग्रेन. ओके, धान्य म्हणजे ग्रेन. आता फ्रूट्स आहे का नाही. व्हेजिटेबल्स आहे का नाही. पल्सेस म्हणजे डाळ आहे का नाही. ग्रेन, ग्रेन म्हणजे धान्य. व्हीट हे धान्याचा पार्ट आहे. राईस, ओके, कॉर्न हे धान्य आहे. ओके गाईज, आता यामध्ये एक लक्षात ठेवा. आता सपोज तुम्हाला आता हे व्हीट दिलेलं आहे, गहू माहिती आहे, राईस माहिती आहे, पण ओट्स माहिती नाही. एक एक्झाम्पल. पण तुम्हाला हे 2-3 तर माहिती आहे ना, की हे धान्याचा पार्ट येतो, म्हणून ऑप्शन ग्रेन. असं नाही की अरे हा एक काय आहे, यामध्ये टाइमपास नाही करायचा आपल्याला. ओके, समजलं गाईज. ओके, आय होप गाईज you understood this lesson very well. So if you understood guys, please subscribe, like and share your feedback also. Okay, thank you learners.